आम्हाला जनगणना, बीएलओ आणि एसआयआरच्या कामांसाठी गावभर फिरवून शासनानं शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करणं थांबवावं. आम्हाला आधी शाळांमध्ये मुलांना शांततेत शिकवू द्या, अशी आक्रमक भूमिका घेत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं गुरुवारी जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. शासनानं शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करणं थांबवावं. आम्हाला आधी शाळांमध्ये मुलांना शांततेत शिकवू द्या, अशी आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित आणि इंग्रजी माध्यमांच्या हजारो शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून शाळा पूर्णपणे बंद ठेवल्या. सकाळी 10:30 वाजता दसरा चौक इथून ऐतिहासिक मोर्चाला सुरुवात झाली. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणा देत हजारो शिक्षक, शिक्षिका आणि विविध संघटनांचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर धडकले. या महामोर्चा दरम्यान शिक्षकांच्या शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांची भेट घेऊन मागण्यांचं सविस्तर निवेदन दिलं. यावेळी चर्चा करताना शिक्षण विभागाच्या दालनात काही काळ पोलिसांसोबत आंदोलकांची वादविवाद आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिक्षक नेत्यांनी शासनाच्या जाचक धोरणांवर कडक शब्दात टीका केली. शिक्षकांनी आपल्या निवेदनात प्रामुख्याने 4 मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये राज्य शासनाने केलेली टीईटीची सक्ती तातडीने रद्द करावी आणि इतर राज्यांप्रमाणे कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र परीक्षा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच पदोन्नतीसाठी केवळ सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन शिक्षण संचालकांचे 14 मे 2026 चे पत्र रद्द करावं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नतीसाठी 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असंही शिक्षकांनी म्हटले. याशिवाय 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा आदेश रद्द करून 1980च्या मूळ धोरणाशी सुसंगत पदे निश्चित करावीत आणि बीएलओ आणि एसआयआरच्या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना दिला जाणारा मानसिक त्रास त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या काळात बेमुदत शाळा बंद पाडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय.